हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे 2 JR आलेले आहेत. त्यापैकी पहिला JR आपण पाहूया. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमार्फत पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा जो मुलाखतीचा हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी अनुसरण्याची मानक पद्धती. म्हणजे काय माहिती आहे का, संस्थामध्ये जी निवड होणार आहे, ठीक आहे, निवड होणार आहे ती कशी होईल, ठीक आहे. अशा हा JR आहे. 2 एप्रिल 2026चा JR आहे. मी जास्त वेळ घेत नाही मित्रांनो, शॉर्ट बट स्वीटमध्ये सांगणार आहे. हा JR कशी आहे, पद्धत काय आहे, ठीक आहे. प्रस्तावना दिलेला आहे याच्यामध्ये की प्रस्तावना महत्त्वाची नाही आपल्याला, म्हणजे ते बेसिक सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जो बी शाळा तसेच खाजगी व्यवस्थापन अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत निर्णय शासनाने सन 17मध्ये घेतला आहे. ते सर्व मान्य आहे. जास्त मी वेळ घेत नाही. पण ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, जे परीक्षा आपण घेणार आहोत, म्हणजे परीक्षा पवित्र पोर्टल म्हणजे संस्थेवर जाणार आहोत, त्या संदर्भाची निवड आहे. बघा, 12/2/2025च्या अधिसूचनेत एकाच 3 प्रमाण उमेदवार उपलब्ध करून देण्यात येतात. बरोबर, ठीक आहे. या अन्वये निश्चित करण्यात आलेल्या मानक गुणांकन उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सुयोग्य निवड संस्थेमार्फत केली जाणे अपेक्षित आहे. तथापि सर्व उमेदवारांना संपादकीचे पात्रतेचे योग्य मूल्यमापन या संदर्भात जे दिलेलं आहे. पण इथल्यामध्ये तारीख बदलला पाहिजे मित्रांनो, कारण का इथं 26मध्ये हा निर्णय झालेला आहे. जे मागं जे 1:3चा जो रेशो आहे, मागच पण होता, पण तरी 1:10 वाढून दिलं. तर सध्या 1:3 हा निर्णय अपेक्षित आहे. मागं झालेला आहे 20 जानेवारीच्या JRमध्ये तो मेन्शन केलेला आहे, ठीक आहे. त्यामुळं तिथं तारीख थोडंसं आहे गडबड. पहा, ही पण तारीख बरोबर आहे. आणि ही सध्याच्या 20 जानेवारीचा JR आहे, त्याच्या संदर्भात हा JR आहे मित्रांनो. बदल होईल अपेक्षितमध्ये. शासन निर्णय आज काय झाला तो महत्त्वाचा आहे, ते पाहू आपण. हे महत्त्वाचा विषय इथून झालेला. संदर्भ 1 शासनपत्र या आदेशावरून अधिक्रमात येत आहे. अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक, ठीक आहे, उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची, ठीक आहे, उमेदवारांची शिक्षक पदावर निवड व नियुक्ती करता यावी. एकूण शिक्षक पदभरती प्रक्रियेची विश्वासता वाढावी यासाठी मुलाखतीस हा शिक्षक पदाचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबिणे आवश्यक राहील, ठीक आहे. आता ह्याच्यासाठी काय महत्त्वाचं झालं आहे, पहा, बदल काय महत्त्वाचा झाला आहे आज. सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड त्यास नियुक्ती देणे क्रम प्राप्त करायचे. 100 गुण कसे ते तुम्हाला सांगणार आहे खाली, ठीक आहे. दुसरा एक मुद्दा पहा. दुसरा मुद्दा काय झाला, तिसरा पॉईंट काय झाला, उमेदवारांना ही 100चं मी तुम्हाला डिटेल खाली देईनच. खाली इथं तक्ता दिलेला आहे, पहा, इथं तक्ता दिलेला आहे, ठीक आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला सांगेनच, ठीक आहे. पहिलं हे JR समजून घेऊया आपण, ठीक आहे. आता पहा, उमेदवारांना समसमान गुण झाले, समजा दोघांना सारखे गुण पडले, अशा परिस्थितीत उमेदवाराचे वय अधिक आहे अशा उमेदवारांची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमबद्ध आहे. कोणती परीक्षा असो तिथं एज कन्सिडर केला जाते, ठीक आहे. त्यामुळं एज पहिलं ग्राह्य धरला जाते. उमेदवाराचे वय जर सारखे भेटले समजा असल्यास 12वीचे गुण विचारात घेण्यात यावे. म्हणजे कसं माहिती आहे का, ज्यांचं वय त्यांना, म्हणजे कसं माहिती आहे का, पहिलं 100 गुणांच्या नुसार निवड होईल, ठीक आहे, निवड होईल. त्याच्यानंतर जर समजा सेम मार्क पडले तर वय ग्राह्य धरण्यात येईल. वय बी सेम असेल तर नंतर 12वीचे गुण ज्याला जास्त त्याची निवड होईल, ठीक आहे. असा हा नियम आहे. संबंधित शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे विविध प्रकारे गुणांकन झाले आहे किंवा कसे याची खातरजमा करूनच उमेदवाराच्या निवडीस व नियुक्तीस मान्यता द्यावी. कोणाला अधिकार दिले, शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक यांना दिलेला, ठीक आहे. शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 25 परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक भरतीसाठी प्रस्तावांतर गुणांकन प्रक्रिया म्हणतो. म्हणजे मागच्या भरतीमध्ये राहील का हा नियम, नाही. म्हणजे 2025ची जो शिक्षक भरती झालेली आहे मित्रांनो, याच्या पुढील ह्या भरती आणि त्याच्या पुढील भरतीसाठी म्हणजे इतर सर्व बाबतीमध्ये, ठीक आहे, लागू राहील. त्याच्या अगोदरच्या भरतीमध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह पद्धतीने हे लागू राहणार नाही. हा एक मला सांगायचं आहे. आज JR आले आबासाहेब कवळे साहेबांनी, जे आम्ही मंत्रालयामध्ये त्यांना भेटलो होतो मुंबई आंदोलनाच्या काळामध्ये, ठीक आहे. हा JR आहे. तर हे JR पाहत असताना मित्रांनो ह्याची गुणांकन सीमारेषा कशी आहे हा तक्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. हे आपण पाहणं गरजेचं आहे. पहा, हे कसं आहे, 2026लाही जोडले परिशिष्ट कसं काय. शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणीचे प्राप्त गुण तक्ता नंबर 1 निवड अशा पद्धतीने होईल. किती पॉईंट दिले, 4 पॉईंट दिलेत आपण. आणि गुणांकन पद्धत कशी आहे ती पाहणार आहोत. भारांश कसं दिलेलं आहे, चाचणी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांच्या 75% गुण याला द्यायचं.
म्हणजे बघा 100पैकी 75ची व्हॅल्यू आला आहे, म्हणजे 25 कसं आहे 25 75 ही परीक्षेत टेट आणि ही संस्था गुण. तर हे गुण कसे असतील ते आपल्या शिक्षणावर डिपेंड आहे. ते गुण कसे आहेत ते तुम्हाला सांगतो. शिक्षक बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेत 200पैकी 140 गुण प्राप्त असल्यास 140चे 75% काढले तर 52 मार्क विहित करण्यात आले. एकूण 75 गुणापैकी 52 प्राप्त होतील, असा हा नियम आहे. ठीक आहे. त्याने सूत्र पण दिलेलं आहे, टक्केवारी काढलेलं आहे सर. मला हे सांगायचं, शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता काय, त्यानुसार हायेस्ट विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास 5 गुण. म्हणजे विशेष प्रावीण्य म्हणजे जास्त हायर एज्युकेशन, 75%च्या वर जास्त विशेष प्रावीण्य. प्रथम श्रेणी म्हणजे 75%च्या त्याला आपण काय म्हणतो, 75%च्या वर विशेष प्रावीण्य मराठीमध्ये. ठीक आहे. आणि हे जे फर्स्ट क्लास हे विथ डिस्टिंक्शन म्हणतो याला आपण इंग्लिशमध्ये. प्रथम श्रेणी म्हणजे 60 ते 75%पर्यंत 74.80 म्हणजे 74.80 जवळपास 99 अशापर्यंत 3 गुण. नंतर मग 5 श्रेणी द्वितीय श्रेणीमध्ये असेल, सेकंड क्लासमध्ये असेल तर 2 गुण. आवश्यक असल्या अधिकची अर्थ असेल तर 3 गुण. शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिक गुण. समजा उदाहरणार्थ 1 ते 5 निवड झाली, त्याच्याकडे B.Ed असेल किंवा M.Ed असेल, ठीक आहे, असे जर व्यावसायिक अर्हता जास्त असेल तर अधिकचे हे 3 गुण देणार आहेत. म्हणजे जेवढं हायस्ट एज्युकेशन असेल त्याला त्याची गुणांकांमध्ये त्याला फायदा होईल, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर शैक्षणिक अर्हता पहा. शैक्षणिक अर्हता काय, ठीक आहे. शैक्षणिक अर्हता काय विशेष प्रावीण्य उत्तीर्ण असल्यास 5 गुण, फर्स्ट क्लासमध्ये असल्यास 3 गुण, पास म्हणजे सेकंड क्लासमध्ये असेल तर 2 गुण. शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिकचे अर्थ असेल तर 2 गुण. हे बोनस आहेत, हे बोनस गुण आहेत मित्रांनो, ज्या एज्युकेशनवाल्यांसाठीचा फायदा. म्हणून त्यामुळे ज्या शिक्षण घेणं कधी पण फायद्याचं असतं. तर मुलाखत व अध्यापन कौशल्य, टीचिंग मेथड ज्याला आपण म्हणतो, अध्यापन पद्धत, अध्यापन कौशल्य, त्याच्यामध्ये काय आहे 4 नंबरचा तक्ता आहे. बघा, मुलाखत व्यक्तिमत्व चाचणी संभाषण कौशल्याचा विशेष संदर्भात. तुमच्याकडे जर कम्युनिकेशन स्किल जर चांगला असेल तर त्याचे 5पैकी तुम्हाला निवड होईल, म्हणजे 5पैकी तुम्हाला मार्क देतील. टीचिंग मेथड, तुमची शिक्षणाची पद्धत कशी आहे, त्याला 5 गुण आहेत. म्हणजे ओळखून सांगतो, एवढं काही महत्त्वाचं नाही. शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान, चिकित्सक ज्ञान व उपयोग क्षमता, म्हणजे तुम्ही जे शिकवत आहे, जो विषय शिकवत आहे त्याला नॉलेज आहे का ते चेक करतात, त्याला 2 गुण दिलेले आहेत. ठीक आहे. आता उमेदवारांचे पाठ निरीक्षण, म्हणजे पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी, पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा वापर. शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपण जे आंतरवासितेमध्ये छात्रसेवाकालमध्ये जे आपण जे केलं आहे टीचिंग एड वापरून, ठीक आहे, व्हिडिओ व्हिज्युअल जे बी आपण वापरतो सर्व, ठीक आहे, दृकश्राव्य माध्यम आपण म्हणतो, ते सर्व माध्यम वापरून आपण शिकवतो. त्याचे 2 गुण. आपण कसं त्याला तक्ता बनवतो का, पाठांतर म्हणजे फळा जो असतो आपला शिक्षकाचा शिकवत असणारा फळा व्यवस्थित हे करतो का, वरील दिनांक, हे सर्व आपण जे बीएडला असताना आपण जे केले ना, तेच इथे 2 मार्क आहेत. आता इथं पहा, पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रतिसाद, पाठाचे यशस्वी पुनरावलोकन 1 गुण. म्हणजे तुम्ही शिकवत असताना वन साईड शिकवत आहे का, फक्त विद्यार्थ्यांना स्टुडंट सेंट्रिक तुमच्याकडे शिक्षण आहे का, त्याला 1 गुण आहेत मित्रांनो, त्याला 1 गुण आहे. असे एकूण किती आहेत 100 गुण आहेत. विचार करा. म्हणजे बघा इथं काय, हे 75 झाले, हे 8, हे 7 आणि हे 10. 8 आणि 10 आणि 18, 18 आणि 7 25, म्हणजे 12. तुम्हाला आता सांगितलं होतं सुरुवातीला कसं की टेटचे 75 मार्क आणि हे तुमचे शैक्षणिक अर्हता आणि त्याच्यानंतर तुमचं अभ्यासक्रम, तुम्ही जसं शिकवत आहे काय, अध्यापन कौशल्य, यावर हे अवलंबून आहे. यावर 25पैकी किती गुण मिळतील, 25पैकी किती गुण मिळतील हे महत्त्वाचे आहे. कळलं? अशा पद्धतीनं हा जी आर होता मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे समजून घ्या, हे 75पैकी तुम्हाला हे टक्केवारी ठरवतील मार्कानुसार तुमच्या प्राप्त गुणांच्या, जसे हे सूत्र दिलेलं आहे. 140 समजा तुम्हाला 140 मार्क पडले, ठीक आहे. आता उदाहरण सांगतो, कुणाला आता मी तुमची टक्केवारी काढायची म्हटलं तर कुणाला 160 मार्क आहे, मी तुम्हाला हे सूत्राचा वापर करून एक सूत्र हे काढून दाखवतो, ठीक आहे. आता पहा, समजा तुम्हाला 145 मार्क आहेत, 145 मार्क आहेत गुणिले, ठीक आहे, 75% भागिले 200पैकी, बरोबर, 200पैकी. आता ही टक्केवारी तुम्हाला काढता येईल मित्रांनो. कसं, 25 त्रिक 75, 25 8 200, ठीक आहे, 25 8
200 हे झाले. मग आता हे काय करायचं माहिती आहे का, 25 8 200. मग हे तिघांचा गुणाकार, ह्याचा गुणाकार करायचा. कशाचा? पहा, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 5 हा चले 1, 4 त्रिकम 12 ने 13 3 चले 1, 3 1 3 1 4 भागिले 8, 8 1 8, 8 पंचे 40, 8 पंचे 40, 3 उरले. 8 त्रिक 24, 8 चौक 32, 3 उरले. 8 त्रिक 24 आणि 6 उरले. 8 8 56, 8 7 56, 8 7 म्हणजे 54.37. असे तुमचे मार्क पकडतील. परत इंटरव्ह्यूचे मार्क असे त्यानुसार ते निवड तुमची होईल. एकूण किती गुणाची? 100 गुणाची. एकूण किती गुणाची? 100 गुणातून तुमची निवड होईल मित्रांनो. असा एक नियम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये सांगितलं आहे, एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.